मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी। बघा 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन असतो। 12 जानेवारी 1863 रोजी स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला। स्वामी विवेकानंद यांचं संपूर्ण आयुष्य हे युवकांसाठी एक प्रेरणास्रोत आहे। स्वामी विवेकानंद हे युवकांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहे। तर या युवा दिनानिमित्त आज आपण काही बोलणार आहोत। स्वामी विवेकानंद यांच्याकडून घेण्यासारखे काही महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत ज्या आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर बघा 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून देखील साजरा केला जातो। तर स्वामी विवेकानंद यांचं जीवन, त्यांच्या जीवनातील काही प्रसंग मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की जेणेकरून युवकांना प्रेरणा मिळेल। भारत हा तरुणांचा देश आहे असं म्हटलं जातं आणि सर्वाधिक तरुण जे आहेत ते भारतामध्ये आहेत आणि भारत हा तरुणांचा देश आहे। सर्वाधिक तरुण हे भारतात राहतात। आता तरुण कोणाला म्हणायचे याबद्दल वेगवेगळी तज्ञांची वेगवेगळी मते आहेत। वयोगटानुसार वेगवेगळ्या तज्ञांनी मतं मांडलेली आहेत। कुणाचं मत आहे की 18 ते 25 वयोगट हा तरुण, तर काहींचं म्हणणं आहे की आता 25 वयोगटापर्यंत तर मुलांचं शिक्षणच चालू असतं, मग करिअर, मग पुढे लग्न, आणि हे वयोगट आता जो आहे तो वाढवलेला आहे। 18 ते 30 पर्यंत देखील आता तरुण म्हटलं जातं। परंतु एज इज ओनली नंबर। तरुण कोणाला म्हणायचे तर ज्याचं शारीरिक मानसिक स्वास्थ्य उत्तम आहे आणि वयाचं कुठलंही बंधन न पाळता जो सर्व कामे व्यवस्थित करतो तर त्याला तरुण असं म्हटलं जातं। आता तुमची तरुणपणाची व्याख्या काय आहे हे मला कमेंटमध्ये कळवा। तो वयाने तरुण असून उपयोग नाही, आपण शरीराने आणि मनाने देखील तरुण असलं पाहिजे। विवेकानंद यांचं संपूर्ण जीवन हे तरुणांसाठी मार्गदर्शक आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्या आजकालच्या तरुणांनी स्वामी विवेकानंद यांच्याकडून घेतल्या पाहिजे, शिकल्या पाहिजे, त्या आत्मसात केल्या पाहिजे आणि दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग केला पाहिजे। सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती तरुणांनी स्वामी विवेकानंद यांच्याकडून शिकली पाहिजे, तर ती म्हणजे हेल्थ। बघा, हेल्थ इज वेल्थ असं म्हटलं जातं। वारंवार आपल्या आरोग्याचं महत्त्व देखील विशद केलं जातं, परंतु आजकालचे तरुण त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करतात। स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे तो तुमचा दुबळेपणा। मग तो दुबळेपणा शारीरिक असो, मानसिक असो की आर्थिक असो। बघा, जेव्हा आपण मनाने दुबळे असतो तेव्हा आपण शरीराने दुबळे असतो आणि शरीराने दुबळा असलेला व्यक्ती काही करू शकत नाही, त्याची क्रयशक्ती ही संपलेली असते आणि साहजिकच त्याच्याकडे मग आर्थिक दुर्बलता देखील येत असते। त्यामुळे बघा, स्वामी विवेकानंद हे रोज भल्या पहाटे उठून योगा करत असत, व्यायाम करत असत, मल्लखांब सारखे अवघड खेळ देखील ते खेळत असत। तर त्यांची शरीरयष्टी अतिशय म्हणजे मजबूत अशी होती। तर आपण देखील स्वामी विवेकानंदांकडून ही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला जर जीवनात काही कमवायचं असेल तर आपल्याला सर्वात आधी आपलं शरीर हे उत्तम राखायला हवं। त्यासाठी आपण व्यायाम केला पाहिजे। आणि आजकालचे तरुण तर म्हणजे सकाळी उठल्यानंतर पहिल्या हातात मोबाईल आणि मोबाईलवरतीच बराचसा वेळ त्यांचा वाया जात असतो। त्यामुळे त्या मोबाईलमुळेच अनेक वेगवेगळ्या व्याधी त्यांना जडलेल्या आहेत। त्यामुळे आपण स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या दिवशी आपण एक संकल्प करायचा आहे की आपण देखील स्वामी विवेकानंदांप्रमाणे आपली शरीरयष्टी उत्तम ठेवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत। आता एक उदाहरण सांगते। स्वामी विवेकानंद एकदा अमेरिकेच्या रस्त्यांवरून गाडीने जात असताना त्यांनी बघितलं एका ब्रिजवरती काही लोक उभी आहेत आणि ते खाली काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत। तर स्वामी विवेकानंदांनी ते लोक काय करतायत हे बघण्यासाठी ते गाडीतून उतरले आणि त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना विचारलं की तुम्ही खाली काय बघतायत, काय शोधत आहात खाली। तर त्याच्यातील एक जण पुढे आला आणि त्याने सांगितलं की आम्ही खाली अंडी ठेवलेली आहेत त्या ब्रिजच्या खाली आणि वरून आम्ही रायफलने नेम धरून ते अंडी मारण्याचा म्हणजे अंडी फोडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। तर स्वामी विवेकानंदांनी ती रायफल घेतली आणि सांगितलं मी प्रयत्न करू शकतो का। आणि मग त्यांनी ते रायफल घेतली आणि एकामागे एक असे त्यांनी 12 शॉट्स लावले आणि एक पण त्यांचा शॉट्स हा फेल गेला नाही। संपूर्ण 12चे 12 नेम त्यांचे हे अचूक लागले आणि ते आजूबाजूचे जे लोक होते ते सगळे त्यांच्याकडे आश्चर्याने बघायला लागले आणि त्यांना विचारलं हे तुम्हाला कसं शक्य झालं। तर स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की मी ज्या देशातून आलो आहे त्या देशाने एक फार मोठी देणगी या जगाला दिलेली आहे, ती म्हणजे योगा। आणि योगामध्ये मेडिटेशन पण एक प्रकार असतो आणि मी ध्यानधारणा करत असतो आणि जेव्हा मी हे शॉट्स लावत होतो त्यावेळेस माझं संपूर्ण लक्ष त्या टार्गेटकडे होतं, त्या अंड्यांकडे, ते फोडायचे आहेत।
एवढंच माझ्या त्या वेळेस डोक्यामध्ये होतं. म्हणजे एकाग्रता माझा इतकी मेडिटेशनमुळे इतकी एकाग्रता येते की आपलं लक्ष हे विचलित अजिबात होऊ देत नाही. तर आजच्या तरुणांनी सुद्धा आपल्याला आपले ध्येय जर साध्य करायचे असतील तर स्वामी विवेकानंदांसारखी एकाग्रता, ध्यानधारणा, मेडिटेशन याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर स्वामी विवेकानंद यांच्याकडून शिकण्यासारखी महत्वाची 2 नंबरची गोष्ट आहे ती म्हणजे पॉझिटिव्हिटी. बघा, स्वामी विवेकानंद यांचं संपूर्ण जीवन हे पूर्णपणे सकारात्मक होतं. पॉझिटिव्हिटीवरती त्यांचा खूप विश्वास होता. ते म्हणायचे की पूर्वीचा धर्म मानायचा की ज्याचा देवावर विश्वास नाही तो नास्तिक, परंतु आताचा धर्म सांगतो की ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक. तर बघा, आजकालच्या तरुणांनी देखील हे लक्षात ठेवलं पाहिजे की थोडं अपयश आलं किंवा थोडंसं काही बिघडलं की लगेच तरुण व्यसनांच्या आहारी जातात आणि स्वतःचं नुकसान करून घेतात. स्वतःचं शरीराचंही नुकसान करतात, आर्थिक नुकसानही करतात, कुटुंबाचंही नुकसान करतात. तर स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेलं आहे की ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक. मग आपण ठरवायचं आहे आपण आस्तिक आहोत की नास्तिक आहोत. आपण तरुणांमध्ये इतकी ताकद आहे, सत्ता परिवर्तन करू शकतात की स्वामी विवेकानंद म्हणतात की इतका आपला विश्वास पाहिजे की मैं समुंदर पी जाऊंगा, असा इतका कॉन्फिडन्स आपल्यामध्ये असला पाहिजे. आजकालचे तरुण डिप्रेशनचे शिकार होतात आणि कमी म्हणजे तरुणपणातच आत्महत्यांकडे पण वळतात आणि म्हणजे नको ते नुकसान आपल्या आयुष्याचं करून घेत असतात. त्यामुळे आपण किती जगलो याला महत्व नाही, आपण कसे जगलो याला महत्व आहे. त्यामुळे आपण स्वामी विवेकानंद यांच्याकडून आदर्श घेऊन या युवा दिनानिमित्त एक संकल्प करायचा, मी माझ्या आयुष्यामध्ये नकारात्मकतेला कुठेही स्थान देणार नाही. मी सतत पॉझिटिव्ह राहील. माझ्या आजूबाजूचे जे आहेत ते सुद्धा माझ्यामुळे पॉझिटिव्ह म्हणजे एक एनर्जी त्यांच्यामध्ये येईल आणि सर्व काही व्यवस्थित होईल. ऑल इज वेल असं सतत स्वतःला आपण सांगत राहायचं आणि पॉझिटिव्ह थिंकिंगने सर्व काही करायचं. बघा, आजकालचे तरुण खूप सारा वेळ हा नको त्या गोष्टींमध्ये वाया घालवत असतात. मोबाईलवर रील्स बघणं, स्टेटस बघत बसणं, स्टेटस ठेवणं यामध्येच त्यांचा म्हणजे संपूर्ण दिवस जवळजवळ काहींचा 70% भाग हा मोबाईलमध्येच त्यांचा व्यस्त असतो. तर बघा, टाइम इज मनी. हे बघा, तुमचं हे तरुणपणाचा हा जो कालावधी आहे, हे जे तुमचं वय आहे, ते स्वतःला सिद्ध करण्याचं वय आहे. या वयामध्ये खूप काही करण्याची म्हणजे तुमची जिद्द असते, मान्य आहे. परंतु यावेळेस तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तुमचा वेळ हा सत्कारणी घातला पाहिजे. आता हा जर वेळ तुम्ही योग्य ठिकाणी सत्कारणी घालवलात, तरच पुढे तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकतात. आणि ही वेळ जर तुमची एकदा आयुष्यातून गेली, तर पुढे तुम्ही किती पैसे खर्च केले किंवा किती किंमत मोजली तरी हे तरुणपणाचे दिवस परत कधीच येणार नाहीत. त्यामुळे आताचा जो वेळ आहे तो सत्कारणी घाला आणि सत्पुरुषांच्या म्हणजे स्वामी विवेकानंदांसारखे जे महान पुरुष आहेत तर त्यांचा आदर. 3 नंबरची महत्वाची गोष्ट जी आपल्याला स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातून शिकायची आहे ती म्हणजे संस्कृती रक्षण. बरं का, आजकाल काय झालं आहे, आपण पाश्चिमात्य देशांचं फार म्हणजे अनुकरण करायला लागलेलो आहोत. म्हणजे आपल्या वेशभूषा, केशभूषा सगळं काही आपण पाश्चिमात्यांचं अनुकरण करत आहोत. परंतु स्वामी विवेकानंद यांनी नेहमी आपल्या धर्माचा, आपल्या संस्कृतीचा जगाला अनुकरण करण्यास भाग पाडलं. बाहेरच्या जगाला देखील त्यांनी भारतीय संस्कृती किती महान आहे हे दाखवून दिलं. 11 सप्टेंबर 1893 शिकागो येथे विश्व धर्म संमेलन भरलेलं होतं आणि या संमेलनामध्ये प्रत्येक जण येऊन आपापल्या धर्माचं सांगत होते. 3 दिवस संमेलन चाललं होतं. इतर प्रत्येक जण तिथे येऊन आपला आपला धर्म कसा मोठा आहे वगैरे सांगत होते. मुस्लिम त्यांचा धर्म सांगत होते, ख्रिश्चन त्यांचं धर्माचं सांगत होते आणि तिथे हिंदू धर्माचं, आपल्या भारतीय संस्कृतीचं एक प्रतिनिधित्व म्हणून स्वामी विवेकानंद तिथे गेलेले होते आणि त्यांनी सांगितलं, मला फक्त 2-3 मिनिट द्या, मी माझ्या धर्माबद्दल, माझ्या संस्कृतीबद्दल थोडंसं सांगतो. आणि ते भाषण करायला उभे राहिले आणि सर्वजण आधी लेडीज अँड जेंटलमॅन म्हणत होते आणि त्यांनी सुरुवात केली, माय अमेरिकन ब्रदर्स अँड सिस्टर्स. आणि एवढं ऐकल्यानंतरच टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला आणि संपूर्ण ते जे सभागृह होतं त्यांचं भाषण ऐकण्यास उत्सुक झाले आणि संपूर्णपणे अगदी शांत चित्ताने त्यांनी त्यांचं भाषण ऐकलं. आणि भाषण संपून जेव्हा ते खाली उतरले तेव्हा एक सुंदर अमेरिकन तरुणी त्यांच्या पुढे गेली आणि तिने त्यांना विचारलं, विल यू मॅरी मी? मी तुमचं हे भाषण ऐकून खूप प्रभावित झाले, तुम्ही माझ्यासोबत लग्न कराल का? तर त्यांनी सांगितलं, नाही, मी संत आहे आणि आमच्यामध्ये लग्न वगैरे हे काही करत नाही, मी लग्न नाही करू शकत, मला माफ करा. आणि परंतु ती तरुणी काय ऐकेना, ती परत त्यांना लग्नाचा आग्रह करू लागली. त्यांनी 2-3 वेळा नकार दिला
परत ती आग्रह करू लागली, मला तुमच्याशीच लग्न करायचं. मग स्वामी विवेकानंद यांनी विचारलं, माझ्याशीच लग्न का करायचं आहे? तर तिने सांगितलं, की तुम्ही इतके हुशार, बुद्धिवान आणि मी एक सुंदर तरुणी. जर आपलं लग्न झालं आणि आपल्याला बाळ झालं, तर ते सुंदर, अतिशय म्हणजे सुंदर पण राहील आणि अतिशय बुद्धिवान तुमच्यासारखं तेजस्वी राहील. त्यामुळे मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. आणि हे ऐकल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, मग त्यासाठी लग्न करायची काय गरज आहे? तू मला आजपासूनच तुझा मुलगा मान. आणि झालं की मग विषय संपला. तर बघा किती साध्या सोप्या शब्दात त्यांनी किती महान अ, गोष्ट त्या त्या तरुणीपुढे मांडली. बघा किती महान गोष्ट आहे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातून शिकण्यासारखी. परस्त्री माते समान. विचार करा, तिथे जर आजकालच्या 21व्या शतकातील तरुण असतात तर काय झालं असतं? गोष्ट थोडी वेगळी झाली असती. परंतु आजकाल आपण दैनंदिन जीवनात वावरत असताना जर समजा एखाद्याने लग्नाला नकार दिला किंवा काही झालं, तर आजकालचे तरुण कसे वागतात? समोरच्या मुलीची बदनामी करणं, तिच्यावर ॲसिड फेकणं, की तिच्यावर प्राणघातक हल्ला करणं, न जाणे किती-किती म्हणजे टोकाला जातात. आणि आपण स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातून हेच शिकायचं आहे, की जर एखाद्याला नकार पण द्यायचा असेल आपल्याला, तरी पण तो आपल्याला योग्य शब्दात आणि समोरच्याला न दुखावता पण आपल्याला देता आला पाहिजे. आणि परस्त्री माते समान हे एक ब्रीद आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या संस्कृतीमध्ये ते शिकवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील स्त्रियांचा आदर करा हे शिकवलेलं आहे. तर आजकालच्या तरुणांनी देखील स्त्रियांचा आदर केला पाहिजे. तर अशा प्रकारे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातून आपण पॉझिटिव्हिटी, हेल्थ इज वेल्थ, त्यानंतर संस्कृती रक्षण आणि असे अनेक महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते आपण घेऊ शकतो त्यांच्या जीवनातून एक आदर्श म्हणून, आणि आपण आपल्या दैनंदिन जीवनात देखील ते आत्मसात करू शकतो. आता तुम्ही म्हणाल हे सगळं झालं, पण आम्ही तरुण आहोत, आम्ही एन्जॉय कधी करायचं, आम्ही मनाप्रमाणे कधी जगायचं? तर बघा, निश्चितच आपल्याला मनाप्रमाणे जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु आपण असे जगत असताना, एन्जॉय करत असताना इतरांना त्रास होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे. तर बघा, आपल्या जीवनात 9 रस असले पाहिजे. रस जीवनामध्ये असेल तरच जीवनाला अर्थ आहे. आता रस म्हणजे कोणता? सोमरस वगैरे नाही, तर रस म्हणजे कला आणि साहित्यातील जे 9 रस सांगितलेले आहे ते रस. तर त्यामध्ये हास्य, शृंगार, रसाचे प्रकार जे आहेत ते म्हणजे हास्य, शृंगार, करुणा, वीर, असे वेगवेगळे 9 प्रकारचे रस आहेत ते आपल्या जीवनात असले पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात, सळसळते चैतन्य हे तरुणपणाचे लक्षण आहे. निर्जीव भिंत आपल्याला व्हायचं नाहीये. बघा, भिंतीवर डोकंही आपटा किंवा काही करा, ते भिंतीला काहीही फरक पडत नाही. तर आपण तसे आहोत का? मुळीच नाही. आपण तरुण आहोत, निश्चितच आपल्याला भावना आहेत आणि त्या व्यक्तही आपण करणार आहोत. परंतु आपण युवा आहोत, भारताचे भविष्य आहोत. आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे. तर आपण आदर्श पण अशाच महान व्यक्तींचा घेतला पाहिजे. बघा, भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनातील एक प्रसंग, जीवनात रस असला पाहिजे आणि तो रस कसा असला पाहिजे, तर याचं उत्तम उदाहरण म्हणजे भगवान श्रीकृष्ण. त्यांच्यासारखं दुसरं कुठलंच उदाहरण इथे देता येणार नाही. बघा, आयुष्यात प्रेम करा, सर्व काही करा, परंतु ज्यावेळेस आपल्याला आपलं कर्तव्य करण्याची वेळ येईल त्यावेळेस मात्र मागे पुढे बघू नका. आपल्या कर्तव्याला प्रथम आपण प्राधान्य दिलं पाहिजे. जेव्हा नरकासूर नावाच्या राक्षसाने 16 सहस्र नारींना, महिलांना डांबून ठेवलं होतं कोठडीमध्ये, त्यांच्यावरती तो अन्याय अत्याचार करत असेल, त्यानंतर श्रीकृष्णांनी त्या महिलांना सुखरूपपणे त्यांची सुटका केली, त्यांना बाहेर काढलं. आणि मग यक्ष प्रश्न त्या महिलांपुढे उभा राहिला, की आम्हाला आता या नरकासुराने इतके दिवस इथे डांबून ठेवलेलं होतं आणि अशा परिस्थितीत आता आम्ही बाहेर आल्यानंतर आमचं कुटुंब आमचा स्वीकार करेल का? समाज आम्हाला उजळ माथ्याने जगू देईल का? बघा, आपल्या समाजात अजून देखील एखाद्या स्त्रीवर अन्याय अत्याचार झाला तर समाज तर दूरच, परंतु तिचं कुटुंबच तिला स्वीकारण्यास तयार होत नाही. तिला म्हणजे नॉर्मल आयुष्य असं जगू दिलं जात नाही. तिच्याकडे तिरस्काराच्या दृष्टिकोनातून बघितलं जातं. तिची काही चूक नसताना देखील तिला अपराधी ठरवलं जातं. तर त्या काळी सुद्धा तसंच होतं. आता त्या महिलांपुढे यक्ष प्रश्न निर्माण झाला, की आता आम्ही कसं उजळ माथ्याने जगायचं? त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, की तुम्ही आता मी तुमच्यापैकी प्रत्येकीला पत्नीचा दर्जा देत आहे. तुम्ही तुमच्या नावापुढे माझं नाव लावा आणि तुम्ही उजळ माथ्याने या समाजात जगू शकता. तुमच्यावरती तुम्हाला कोणीही तिरस्काराच्या दृष्टिकोनातून किंवा चुकीच्या नजरेने कुणीही तुम्हाला बघणार नाही. तर ही झाली उदात्त भावना. तर समाजामध्ये महिलांना देखील सन्मान दिला पाहिजे, मान दिला पाहिजे. हे भगवान श्रीकृष्णांनी त्यावेळेस आपल्या या कृतीतून दाखवून दिलं.
तसंच स्वामी विवेकानंदांनी देखील त्या महिलेला लग्नासाठी विनम्रपणे नकार देऊन तू माझी माता आहे, आजपासून मी तुझा पुत्र आहे असं सांगून किती आपल्या भारतीय संस्कृतीचं अगाध असं दर्शन तिथे घडवलं. तर आजकालच्या तरुणांनी देखील महिलांना एक स्वतंत्र अस्तित्व आहे आणि महिलांचे देखील आपण महिलांचा मान सन्मान ठेवला पाहिजे. तर अशा प्रकारे युवा दिनानिमित्त आपण स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील या थोड्या 3-4 गोष्टी जरी आपल्या आयुष्यामध्ये त्याचा वापर केला किंवा ते तसं करण्याचा प्रयत्न जरी केला तरी आपलं जीवन हे सार्थकी होईल. युवा दिनाच्या सर्व युवकांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.